प्रद्युम आणि ओम, थँक्यू सो मच. ग्रुपमध्ये मी बघितलं तुम्ही होमवर्क टाकलंय, मी गो थ्रू पण केलं त्या होमवर्कला. सो किती वेळ लागला होमवर्क करायला? ओम, तुला किती वेळ लागला बेटा होमवर्क करायला? मॅम मी ते अर्धा तास पहिलेच लिहिलं. म्हणजे अर्धा तास लागला तुला होमवर्क करायला? पूर्ण होमवर्क करायला किती वेळ लागला म्हणते रे मी, कधी केलं ते नाही. टोटल टाइम किती लागला ती गणित सोडवायला? अर्धा तास. अर्धा तास लागला. प्रद्युम, तुला किती वेळ लागला? 30-40 मिनिटं मॅम. 30-40 मिनिटं लागले. बरं, ठीक आहे. सो बघितलं तुम्ही, अर्धा तासाचा होमवर्क होता तो. आई नो की तुमचं कॉलेज वगैरे असल्यावर अर्धा तास पण मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट आहे, पण 11वी-12वीला मेहनत घ्यावीच लागते मुलांना. इव्हन ग्रॅज्युएशनला सुद्धा मेहनत घ्यावी लागते. आपल्याला आपले आवडते छंद, खेळणं, ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवाव्या लागतात. मी 12वीला होते त्यावेळी मी पण ऍज अ स्टुडंट माहितीये लिहून लिहून हाताला असे घटे पडलेले. कॉलेज अटेंड करा, ट्युशन अटेंड करा, त्याच्यानंतर पण त्याच्या व्यतिरिक्त अजून बसून बसून अभ्यास करा. तर लिटरली डोळे पण आतमध्ये गेलेले, हाताला पण घटे पडलेले. पण त्याचा रिझल्ट मग आपल्याला मोठं झाल्यावरती चांगलं करिअर बनतं. मग त्याच्यानंतर ना चांगली जॉब मिळते, सॅलरी चांगली मिळते. त्याचा रिझल्ट आपल्याला आता मेहनत घेईल त्याचं फळ मिळेल तुम्हाला. आता जी मुलं मेहनत नाहीत घेत, मग लाईफ टाईम त्यांना मग अशी काही कामं करावी लागतात ज्याच्यात खूप मेहनत असते आणि पैसा कमी असतो. सो वी हॅव टू टेक एफर्ट्स ऍट दिस एज. आणि तुम्ही आता मॅच्युअर्ड झालाय, स्वतःला कन्व्हिन्स करू शकता की प्रायोरिटी आता आपला तुमचा फक्त अभ्यास आणि अभ्यासच आहे, दुसऱ्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत आता ह्या करिअरच्या पीक पॉइंट. चला तर आता आपण, हा जयेश. मला 11व्या प्रश्नात डाऊट आहे मॅम. 11व्या प्रश्नामध्ये तुला डाऊट आहे? अच्छा, बरं ठीक आहे, मी चेक करते. हम पुस्तक शेअर करते मी का. फर्स्ट टाइम मला कोणीतरी डाऊट विचारलाय तुमच्या वर्गामधून. आणि डाऊट कधी असतो माहितीये ना, अभ्यास केला तरच डाऊट असतो, नाहीतरी डाऊटच नसतो. असं म्हणतात, एकतर सगळं समजलंय तेव्हा डाऊट नसतो, किंवा काही समजलं नसेल किंवा अभ्यास केलाय पण काय काय अडते तरच डाऊट असतो. तर सगळंच समजलंय असं तर शक्य नाही होत. आपण माणूस एवढं परफेक्ट नाहीये की सगळं शिकवलंय आणि सगळं समजलंय. चला मी आता स्क्रीन शेअर करते. अकरावा प्रश्न 2.11 म्हणतोयस तू? सॉरी 7.11. 7.11. अच्छा, ह्याच्यामध्ये a हो मॅम. liquid at 0 degree Celsius is poured in a glass beaker of volume this to fill it completely. The beaker is then heated to 90 degrees Celsius. How much liquid will overflow? हा, तर ते पूर्ण भरले तर आता किती बाहेर पडेल त्यांनी विचारले. तर इथे लिक्विडचं गॅमा दिलाय आणि ग्लासचा पण गॅमा दिलाय. आणि आता काय दिले, V1 म्हणजे सुरुवातीची व्हॉल्यूम दिले, बरोबर आहे. सुरुवातीचं टेम्परेचर 0 दिले आणि त्याला 90 डिग्री पर्यंत हीट दिले, तर फायनल टेम्परेचर 90 दिले. आणि गॅमाचा फॉर्म्युला आपल्याकडे हाच आहे, बरोबर, V2 - V1 V1 T2 - T1. तर ह्याच्यावरून आता काय काढायचं आपल्याला, इन्क्रीज इन व्हॉल्यूम. इन्क्रीज इन व्हॉल्यूम इज V2 - V1. V2 - V1 म्हणजे हे V2 - V1 इन्क्रीज इन व्हॉल्यूम आहे. आणि मग हे खालचं डिनॉमिनेटर लेफ्टला पाठवल्यावर इकडे ह्या साईडला, मग फॉर्म्युला काय बनेल आपला इन्क्रीज इन व्हॉल्यूमचा, गॅमा V1 T2 - T1. ठीक आहे.
आता ही इन्क्रीज इन व्हॉल्यूम कशाचं झालं, लिक्विडचं झालं. आता इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ द बीकर सेम टू सेम वे. व्ही ऑफ इथे गॅमा ऑफ ग्लास V1 T2 मायनस T1 आणि मग ह्याच्या व्हॅल्यूज ठेवून बीकरच्या व्हॉल्यूम मध्ये किती इन्क्रीज होईल ते काढलं आणि सेम वे इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ बीकर हे जे मिळालं त्याच्यानंतर इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड काढलं. दोघांचं इन्क्रीज इन व्हॉल्यूम काढून झाल्यावर किती आलंय ह्याचा आन्सर हे वालं 9.45 आणि म्हणून आता व्हॉल्यूम ऑफ लिक्विड जी ओव्हरफ्लो होईल. अच्छा हे मला थांब तुला एक्सप्लेन करते बेटा. ही अशा वेळी ना बेस्ट काय असतं, आकृती काढायची. हे बघ काय सांगितले त्यांनी, हे असं बीकर घेतलंय, बीकर घेतलंय, बीकर मध्ये पूर्ण भरेपर्यंत त्यांनी लिक्विड पोर केलंय. आता ह्याच्यासाठी काय दिलेलं आहे, सुरुवातीची व्हॉल्यूम किती दिलेली आहे, V1 किती दिलाय 6.1. आता बघा पूर्ण भरलंय म्हटल्यावर मुलांनो जेवढी बीकरची व्हॉल्यूम असेल सुरुवातीची तेवढीच लिक्विडची पण असेल, बरोबर आहे. आता ह्याला गरम केल्यामुळे आपण बघितलेलं आहे की व्हॉल्यूम चेंज होते, पण ते व्हॉल्यूम कितीने चेंज होते ते मटेरियलवर डिपेंड आहे. तर लिक्विड वेगळं मटेरियल आहे, बीकर वेगळं मटेरियल आहे. तर मग त्यांनी काय विचारले की हीट करून झालं तर सुरुवातीला 0 डिग्रीला आहे आणि हीट करून झाल्यानंतर ना हे बाहेर येणार आहे, ओव्हरफ्लो होणार आहे आणि फायनली कुठपर्यंत हीट करतोय आपण 90 डिग्री पर्यंत हीट करतोय. तर ऑब्व्हियसली बीकर सॉलिड आहे तर ते पण थोडं एक्सपांड होईल, बीकर पण थोडं आकारमाने वाढेल त्याला गरम केल्यावर, पण लिक्विड जास्त त्याचं आकारमान व्हॉल्यूम जास्त वाढेल आणि त्याच्यामुळे लिक्विड काय होईल, ओव्हरफ्लो होईल. मग डेफिनेटली ना मग आपल्याला काय करावं लागेल की कितीने ह्याची व्हॉल्यूम वाढली, लिक्विडची व्हॉल्यूम कितीने वाढली, दॅट मीन्स हाऊ मच व्हॉल्यूम इज चेंज फॉर लिक्विड मायनस हाऊ मच व्हॉल्यूम इज चेंज फॉर बीकर. हे काढलं की तेवढ्याच अमाऊंटचं लिक्विड ओव्हरफ्लो होणार आहे ना, कळतंय तुला जयेश? हा, मग आता हे चेंज इन व्हॉल्यूम, हे डेल्टा चेंज इन व्हॉल्यूम लिक्विडची किती होते तेच ऍक्च्युअली काय आहे, V2 मायनस V1 आहे फॉर लिक्विड आणि सेम वे हे पण आहे V2 मायनस V1 म्हणजे दोघांच्या व्हॉल्यूमचा चेंज, बट दिस इज फॉर बीकर, राईट. मग आता हा चेंज इन व्हॉल्यूम काढण्यासाठी आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे गॅमाचा तो वापरलाय. गॅमाचा इन जनरल फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, V2 मायनस V1 परत इथे अपॉन V1 T2 मायनस T1 चेंज इन टेम्परेचर. तर मग इन्क्रीज इन व्हॉल्यूमच काढायचंय आपल्याला दोघांसाठी पण. मग इन्क्रीज इन व्हॉल्यूम म्हणजे हे काढण्यासाठी इकडे ह्याला पाठवलं तर आपला फॉर्म्युला काय बनला, V2 मायनस V1 गॅमा V1 T2 मायनस T1. मग हाच फॉर्म्युला बघ इथे टेक्स्टबुक मध्ये यूज करून, दिसते तुला, हा वालाच फॉर्म्युला आला, सेम टू सेम आपला फॉर्म्युला V2 मायनस V1 गॅमा V1 T2 मायनस T1, V2 मायनस V1 गॅमा V1 T2 मायनस T1. सो सेम फॉर्म्युला. आता हा इन जनरल फॉर्म्युला झाला आपला, हाच फॉर्म्युला बीकर साठी काढला. म्हणून बीकर कशाचा बनलाय, ग्लासचा बनलाय. म्हणून बघ इथे गॅमा दिलेलं ना ग्लासचा बीकर आहे, मग त्याचं ग्लास साठी मटेरियलचं गॅमा V1 सुरुवातीची दोघांची व्हॉल्यूम सेम असेल, जेवढी व्हॉल्यूम बीकरची असेल तेवढीच लिक्विडची असेल, कारण इथे दिलेले टू फिल इट कम्प्लिटली, पूर्ण भरलाय ना त्या मटेरियलने, मग दोघांची व्हॉल्यूम सेमच असेल. म्हणून मग दोघांची व्हॉल्यूम सेम आहे तर ही बघ सुरुवातीचा V1 व्हॉल्यूम 600 ठेवली, टेम्परेचर आपण 0 पासून 90 पर्यंत घेऊन गेलो म्हणून 90 मायनस 0 आणि मग पुढे काय नुसते हे कॅल्क्युलेशन्स करून हे उत्तर आलं बघ 10⁻⁵ होतं, तर 5 डिजिट मागे घेऊन पॉइंट टाकला. मग ही झाली इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ बीकर. सेम वे हाच फॉर्म्युला आता लिक्विड साठी मॉडिफाय केला, तर लिक्विडचं गॅमा, लिक्विडची व्हॉल्यूम बीकर एवढी सुरुवातीची 600 आणि T2 मायनस, म्हणजे बघतोय तू हे वाला पोर्शन सेमच आहे, फक्त गॅमा चेंज झालाय आणि इथे पण गॅमा चेंज झालाय. आणि मग कॅल्क्युलेशन करून आलं आन्सर 9.45. सो कॅन यू सी दिस इज जस्ट 1.485, फक्त 1 पॉइंटने त्याची वाढली आहे.
आणि ही ते 9 पॉइंटने वाढले, लिक्विड जास्त एक्सपांड झाले, मग ते ओव्हरफ्लो होईल ना. म्हणून मग लिक्विडची किती व्हॉल्यूम एकदम वाढली आणि बीकरची किती वाढली त्याला आपण मायनस केलं आणि किती ओव्हरफ्लो होईल त्याचं उत्तर आलं. आता कळलं जयेश? हो मॅम. हा, आता हे तू सोडवून बघ स्वतःहून, आजच झोपायच्या आधी 5च मिनिटं लागतील फक्त, मे बी 2-3च मिनिटं, म्हणजे तुझ्या अजून जास्त लक्षात राहील. आता मी एक्सप्लेन केल्या केल्या तुला फ्रेश फ्रेश वाटते, समजलं, पण स्वतःहून सोडवून बघितलं अजून ते डोक्यात फिट बसेल. ठीक आहे. सो काल मुलांनो, ओके बेटा, आपण कोएफिशियंट्सचे मधले रिलेशन्स वगैरे काय होते हे पण सगळं बघितलेलं होतं. तर आज आपल्याला काढायचे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता मी पुस्तक शेअरिंग थांबवते. नाव आय वॉन्ट टू चेक की तुम्ही जे सांगताय मला की 90%, 80%च्या अबव, कोणाकोणाचे 80%च्या अबव मार्क्स होते 10वीला? हात वर करा. तोमचे होते, जयेशचे पण होते, 80च्या वर होते, उज्ज्वलाचे पण 80%च्या वर होते. गुड. व्हॉट अबाउट रेस्ट ऑफ द पीपल? थांबा एक मिनिट, मी स्वतःला छोटं करते म्हणजे तुमचे हात मला दिसतील नीट. ओके, धनश्री नावाने आय थिंक कुठला तरी एक मुलगा आहे, बट प्रथमेश, प्रद्युम गॉट डिस्कनेक्टेड. प्रथमेश, तुझे पण 80%च्या वर होते ना मार्क्स? प्रथमेश, आर यू देअर? बर, तर मग आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला मराठीमध्ये नाव होतं विशिष्ट उष्माधारकता. येस. आता बघा, मी मराठीत नाव ट्रान्सलेट करून सांगितलंय. तर आता मी हँड डाऊन करते. आठवा आणि सांगा 10वीला जे तुम्ही आधी ऑलरेडी व्याख्या शिकलाय, पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता. कोण सांगेल? हात वर करा, कोणाला आठवलं काय होती ती उष्माधारकता? तुम्हाला एक आकृती आठवते? त्यांनी मेण घेतलेलं, मेणाचं असं लाईन बनवलेली आणि 3 गोळे गरम गरम करून सोडलेले. एक लोखंडाचा होता, एक तांब्याचा होता आणि एक लेडचा होता, एक शिशाचा होता एक गोळा. आणि तो लोखंडाचा गोळा जास्त खालीपर्यंत गेला. आठवतंय? 10वीचा अभ्यास चांगला केला असेल तर आठवी. मी 10वीला जे, हा ओम सांग मग, काय आहे पदार्थाचा विशिष्ट उष्माधारकता काय आहे? मॅम म्हणजे आयरन म्हणजे जे लोखंड होतं का ते हीट म्हणजे जास्ती कॅपॅसिटी मध्ये हीट ऑब्झॉर्ब करत होतं, आणि लीड आहे का सगळ्यात कमी हीट ऑब्झॉर्ब करत होतं, म्हणून आयरन जास्ती वॅक्स पकडवलं आणि लीडनं कमी. हा, एकदम बरोबर. मग त्या प्रयोगावरून आपण त्या विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या लिहिलेली, ती व्याख्या आठवते का? आणि त्याला सी नाव दिलेलं आपण, आणि ते तिथे आपल्याला एक तक्ता पण दिलेला की कुठल्या कुठल्या पदार्थाची किती किती उष्माधारकता आहे ते. मी दाखवते तुम्हाला पुस्तक, थांबा. पुढे पाठ, मागे सपाट, असं आपल्याला फिजिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये, केमिस्ट्री, बायो मध्ये करून नाही चालणार मुलांना. कसं काय चालेल? तुम्ही अगदी जे पाडे शिकलेला, पहिली दुसरी बेक बे बेदुरी 4, आता पण ते पाडे वापरताय. पाडेच, मग आधी पाड्यांसाठी पण पुढे पाठ मागे सपाट केलं असतं तर कसं झालं असतं? हा, थांबा, दाखवते मी तुम्हाला 10वीचा धडा. आता प्रेमा मॅम म्हणतील मधून, त्यांनी जर आता बघितलं की तू 10वीचं पुस्तक ते पण मराठी मीडियमचं का दाखवत होतीस मुलांना, तर मी त्यांना काय सांगू? काय सांगू मुलांना? पुस्तक दिसते? येस मॅम. हो मॅम. हे आठवलं? बघितल्यागत वाटतंय हे? हो आता आठवतंय? हो मॅम. काही पदार्थांचा विशिष्ट उष्माधारकता पाण्याचा 1 आहे, आणि काय दिले व्याख्या?
एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता ही त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. आणि ह्याच्यावर आधारित तुम्ही गणित सुद्धा सोडवलेली होती. हे बघा, एकूण उष्णता किती शोषले ते MC डेल्टा टी ने काढलेलं होतं आपण. तुम्हाला दिसते आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उष्माधारकता, उष्णता धरून ठेवण्याची कॅपॅसिटी कोणाची दिसते ह्याच्यामध्ये? लोखंड. नाही, लोखंड कसं रे? पाणी बघ ना, 1.0 येते आणि इथे 0.110 आहे. सगळ्यात जास्त तर पाण्याचीच दिसते. बाकी सगळे 0 पॉइंट समथिंग आहेत आणि पाणी एकमेव आहे 1 पॉइंट समथिंग. तर ही विशिष्ट उष्माधारकता आपण C ने दर्शवतो मुलांना. बघा, पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता C व पदार्थाचे वस्तुमान M आणि आपण दर्शवतो. ठीक आहे, आय होप आता तुम्हाला आठवलं असेल विशिष्ट उष्माधारकता काय पण शिकलेलो. चला आता माघारी तुमच्या 11वीच्या पुस्तकामध्ये जाऊया. मग विशिष्ट उष्माधारकतेलाच इंग्लिशमध्ये विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक, उष्मा म्हणजे हीट, धारकता म्हणजे धारण करण्याची क्षमता म्हणून कॅपॅसिटी. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे ते नाव आहे. चला आता आपण ह्याला अजून डिटेलमध्ये समजून घेऊयात. मला की नाही मुलांनो, आपला जो मागचा जो होता ना मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, सिमिलरच आहे तो. जर तुम्हाला नीट आठवत असेल तर त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळे कोइफिशियंट्स काढलेले आठवते, यंग्स मॉड्युलस काढलेले, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, एकमेकांना भागून. इथे पण आपण काय काढलं? 3 कोइफिशियंट काढले. लिनियर एक्सपान्शनचा कोइफिशियंट, व परत व्हॉल्यूम एक्सपान्शनचा कोइफिशियंट काढला, एरियल एक्सपान्शनचा कोइफिशियंट काढला. सो आणि दोन्ही पण आपण सॉलिडच्या प्रॉपर्टीज बद्दलच बोलतोय. तिकडे फक्त हे होतं की आपण फोर्स लावून त्याला लांब बनवत होतो, इथे हीट करून त्याच्यात काय बदल होतोय ते करतोय. म्हणजे दोन्ही पण कन्सेप्ट काय आहेत, आपण बाहेरून त्याच्यावर फोर्स लावतोय आणि मग सॉलिड मध्ये किंवा लिक्विड मध्ये किंवा गॅसमध्ये काय चेंज होतोय ते ऑब्झर्व करतोय. राईट? तर हे दोन्ही पण जे धडे आहेत ते असे धडे आहेत की जे तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये, लॅब मध्ये खरं करून त्याची पडताळणी करू शकता की खरंच असं घडतंय का. आणि ह्याच्यावरती बेस तुमचे काही एक्सपेरिमेंट्स पण असतील. अच्छा, मला सांगा कुठले प्रयोग झालेत मुलांना तुमचे ह्या धड्यांवर आधारित? एखादा कुठला प्रयोग झालाय तुमच्या प्रयोगशाळेत, कॉलेजमध्ये? नाही झालंय? यंग्स मॉड्युलस कसा काढतात? इथे आता तुम्हाला बहुतेक न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग वगैरे पण असेल ह्या धड्यामध्ये. बट ठीक आहे, नसेल झालं तर काय हरकत नाही. आपण जसं पहिले 2 एक्सपेरिमेंट व्हर्च्युअली लॅब मध्ये करून बघितलेले ना, व्हर्च्युअल लॅब मध्ये, इथे ऑनलाईनच आपण केलेले, तसे पण आपण मधून अधून एखादे प्रयोग बघू ह्या धड्यांशी संबंध असलेले. ठीक आहे, चला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स, सॉलिड्स आणि लिक्विड्स दोघांबद्दल आपण बोलणार आहे. तर हे दिसते तुम्हाला, डेल्टा क्यू स्टँड्स फॉर अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड और गिवन आउट बाय अ सबस्टन्स ऑफ मास m when it undergoes a temperature change. ज्यावेळी तापमान चेंज होतं त्यावेळी कुठला पण सबस्टन्स, कुठला पण पदार्थ या तर हीट शोषून घेतो किंवा बाहेर टाकतो. अच्छा, आता सिंपल क्वेश्चन विचारते, पण तुमचं डोकं किती चालतंय ते बघण्यासाठी मुलांनो नीट ऐका. तुम्ही समजा माझ्या घरी आलाय, समजा माझ्या घरी आलाय आणि मी तुम्हाला चहा दिला, चहा टेबलावरती ठेवलाय आणि थोड्या वेळानंतर ना, एकदा दिला त्यावेळी खूप गरम, थोड्या वेळानंतर ना तो थोडासा थंड झाला आधीच्या तुलनेत आणि मग तुम्ही तो चहा प्यायला. मग ह्या प्रोसेसमध्ये चहाने हीट ऍब्सॉर्ब केली की गिव्हन आउट केली? सांगा.
गिव्हन आउट. Given out. गिव्हन आउट Given केली. out. इथे मग तेच सांगितलंय. आणि मग टेम्परेचर चहाचं वाढेल की कमी होईल हीट गिव्हन आउट केल्यावर? कमी होईल. कमी होईल. तेच लिहिलंय इथे सिंपल भाषेमध्ये. फक्त नाव काय दिले, जी हीट त्याने सोडून दिली ना चहाने, त्याला नाव दिले डेल्टा क्यू. म्हणजे सुरुवातीची त्याची जेवढी हीट होती, काही दिल्यावरती जो बदल झाला तो किती बदल केला, म्हणजे किती हीट गिव्हन आउट केली. म्हणून डेल्टा क्यू स्टँड्स फॉर अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड ऑर गिव्हन आउट. ह्या केसमध्ये चहाने गिव्हन आउट केली, राईट. आणि चहाचं मास किती आहे, एम. आणि टेम्परेचर चेंज किती झाले, आता से फॉर एक्झाम्पल मी एकदम चहा उकळता उकळता भरलेला कपामध्ये, तर त्याचं टेम्परेचर आपण मानून चालूया आधी 100 होतं. ठीक आहे, 100 होतं. मग ते कितीपर्यंत आलं, से फॉर एक्झाम्पल 55 पर्यंत आलं. आणि मग तुम्ही ते चहा पिऊ शकला है ना. आपल्या बॉडीचं टेम्परेचर नॉर्मली 37 असतं. मग आपण गरम गरम वस्तू किती पिऊ शकतो, ऍक्च्युली ते प्रत्येकाची वेगवेगळी कॅपॅसिटी असते. पण से 55 पर्यंत आल्यावर तुम्ही ते चहा प्यायला, तर मग डेल्टा टी किती येईल, चेंज इन टेम्परेचर किती होईल मग? 55. येस, 55 कसं रे, 100 वरून ते 55 वर आला. 45. 100 मायनस 55 किती येईल आन्सर? 45. 45. येस, तर 45 डिग्री विल बी द चेंज इन टेम्परेचर ऑफ द टी. मग काय, सेम वे. म्हणून आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण काढली त्या सबस्टन्सची. आता इथे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला त्यांनी एस नाव दिले. एस फॉर स्पेसिफिक हीट. 10वीला हेच त्यांनी सी नाव दिलेलं आहे. हा फक्त चेंज लक्षात ठेवा. तर सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशी काढली त्यांनी? मगाशी मी म्हटलं ना मुलांनो, आपल्या क्यूचं सूत्र काय होतं बघा. गेल्या वर्षीचं सूत्र आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. तर मग थोडंसं मला पण वाटलं हे काय नवीनच दिसतंय, पण सेमच आहे बघा. गेल्या वर्षी आपल्याला काय सूत्र होतं, की कुठला पण पदार्थ जो उष्णता ऍब्झॉर्ब करतोय, ती उष्णता आपण कशी काढायचो, क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी. आता इथे सी लाच यांनी काय नाव दिलेलं आहे, एस, आणि क्यू ला नाव दिलंय डेल्टा क्यू. त्याच्या चेंज किती झालाय हीट मध्ये. मग काय, हे आपला फॉर्म्युला बनला एम एस डेल्टा टी. मग एस ला इकडेच ठेवला, बाकी सगळं तिकडे पाठवा. सो काय बनेल मग, डेल्टा क्यू हे एस बरोबर मल्टिप्लाय आहे, तर इथे आल्यावरती ते काय होतील, डिव्हाइड होतील. एम डेल्टा टी इज इक्वल टू एस. म्हणून एस चा आपला फॉर्म्युला काय आला, सेम टू सेम फॉर्म्युला आला, डेल्टा क्यू अपॉन एम डेल्टा टी. सेम आला, सेम फॉर्म्युला आला. हो मॅम. येस, गेल्या वर्षीचा सेम टू सेम फॉर्म्युला आहे, नवीन काहीच नाही केलेलं आहे. म्हणून आता ह्याच्यासाठीच त्यांनी काय केलं, जर आता पदार्थाचं वस्तुमानच 1 kg आहे आणि टेम्परेचर आपण फक्त 1 डिग्रीने चेंज करतोय, मग त्यावेळी बघा एम ची व्हॅल्यू पण 1 होईल, डेल्टा टी ची पण व्हॅल्यू 1 होईल. आणि मग खालचा आपला डिनॉमिनेटर 1 झाला की मग वरती दोघ जण इक्वल होतील, म्हणजे एस इज इक्वल टू डेल्टा क्यू. म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि चेंज इन हीट दोन्ही समान होऊन जातील. तीच इथे त्याची डेफिनेशन दिली बघा. Thus, specific heat capacity is defined as amount of heat per unit mass. युनिट मास, एका ग्रामने किंवा किलोग्रामने किती ऍब्झॉर्ब केले, ऍब्झॉर्ब्ड और गिवन आउट बाय सबस्टन्स टू चेंज इट्स टेम्परेचर बाय 1 युनिट डिग्री सेल्सिअस. गेल्या वर्षीचीच डेफिनेशन आहे, फक्त हिला थोडस मॉडिफाय केलंय. गेल्या वर्षी काय डेफिनेशन होती, की 1 युनिट वस्तूचं 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी आपण किती हीट त्याला देतोय. इथे काय म्हटलं गेले, ती हीट ती ऍब्झॉर्ब पण केली जाऊ शकते किंवा गिवन आउट पण असू शकते. आणि सबस्टन्सचं आपण मास 1 kg 1 युनिटच घेतलंय बघा, 1 युनिट. आणि चेंज इन टेम्परेचर पण 1 डिग्री किंवा 1 केल्विनच घेतलाय. कळते, 10वीच्या हिशोबाने तिला थोडस सोपं बनवलेलं, पण हिला आता जरा जास्त परफेक्ट आणि टेक्निकल सेम डेफिनेशनला बनवले, कारण आता तुम्ही 11वीत आलाय. ठीक आहे, तर चला आता पहिला होमवर्क काय आहे मुलांनो, हे जे मी हायलाइट केले जसंच्या तसं वहीमध्ये लिहून काढून ह्याला पाठ करायचंय. खूप महत्वाचं आहे, ह्याच्यावर आपण गणित सोडवणार आहोत. इथपर्यंत समजलं मी काय एक्सप्लेन केलं ते मुलांनो? मी पटकन हो नाही का नाही म्हणत. हो मॅम.
हा, तुम्ही ना अनम्यूटच्या जवळच राहत जा मुलांना, आणि तुमच्या मागे काही आवाज कालवा नसेल तर बटन तुम्ही अनम्यूटच ठेवलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. बोलायचं असेल त्यावेळी डिरेक्टली बोलू शकता मग. सो हा फॉर्म्युला लिहून ह्याची डेफिनेशन पाठ करायचे, व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो नाव सेम टेबल जो मगाशी 10वीच्या पुस्तकातला दाखवलेला, सेम टू सेम टेबल इथे दाखवलेला आहे. हा, फक्त त्या 10वीच्या टेबलमध्ये त्यांनी जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली ती कॅलरीज मध्ये दिलेली मुलांनो. कॅलरीज पर म्हणजे जूल्स पर ह्याच्यामध्ये दिलेली, जूल मध्ये नव्हती दिली ती हीट, कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेली, आणि इथे जूल पर केजी पर केल्विन मध्ये दिली. म्हणून बघा इथे वॉटरचं मगाशी 1 होती की नाही व्हॅल्यू, आता इथे 4000 दिसते. कळते तुम्हाला, युनिट चेंज केले ना म्हणून व्हॅल्यू चेंज केली. समजतंय? तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला सगळ्या पाठ नाही करायच्यात, ह्या परीक्षेत ऑलरेडी गणित सोडवताना दिलेले असतात, पण आपल्याला कम्पेअर करता यावं म्हणून. सो अगेन यू कॅन सी, एक गोष्ट कॉमन दिसते, तिथे पण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सगळ्यात जास्त वॉटरची होती. यू कॅन सी इथे पण सगळ्यात जास्त कोणाची आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी? वॉटरची. येस. सो दॅट मीन्स पाणी हे असं आहे की जास्तीत जास्त ते उष्णता जे आहे ते स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतं, पकडून ठेवू शकतं उष्णतेला. चला, तर आता हे तुम्हाला समजलं. आता सॉलिड आणि लिक्विड बद्दल आपण बोललोय. आपला जो इथला टॉपिक होता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स, हे झालं. आता आपण येतोय इथे. अच्छा, इथे अजून एक फॉर्म्युला कुठला तरी दिलाय, ते बघूया. इफ द अमाउंट ऑफ सबस्टन्स इज स्पेसिफाईड इन टर्म्स ऑफ मोल्स. आता मोल काय असतो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलाय. मोल्स, म्यू. मोल्सला नाव इथे मुलांना एन न देता म्यूशी चिन्ह दिले, पण तुम्ही एन पण घेऊ शकता. हे म्यू थोडस कन्फ्युजिंग वाटलं तर. इन्स्टेड ऑफ मास, म्हणजे तुम्हाला वस्तूचं किती मास घेतलंय ते न देता किती मोल्स वस्तू घेतली ती दिलं असेल, तर मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज कॉल्ड मोलार स्पेसिफिक हीट. सिंपल. मास किलोग्राम मध्ये दिलं असेल तर नॉर्मली त्याला सिंपल काय म्हणणार, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. पण मोल्स दिलं असेल तर नावाच्या पुढे फक्त लावायचा एक शब्द मोलार, मोलार हीट कॅपॅसिटी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि आता मग मोलार साठी ह्यांनी शब्द चिन्ह वापरले सी, नुसतं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वापरले एस, आणि मोलार स्पेसिफिक हीट साठी वापरले सी. आणि मग हा फॉर्म्युला तुमचा मुलांना चेंज झाला. इथे दिसते एस इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन एम डेल्टा टी होतं. त्याच्याऐवजी आता हा एम निघून गेला, डेल्टा क्यू डेल्टा टी जसाच्या तसा आहे, आणि इथे आलं एमच्या ऐवजी आला हा म्यू. म्यू काय आहे हा वाला आपला, व्हॉट इज दिस म्यू? नंबर ऑफ मोल्स. कळतंय? कळते मुलांना? हो मॅम. ठीक आहे. आता मग लिक्विड आणि सॉलिड बद्दल आपली 2 गोष्टी डिस्कस करून झाल्या. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पण करून झाली आणि मोलार स्पेसिफिक हीट पण करून झाली. नाव लेट अस टॉक अबाउट गॅसेस. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. ठीक आहे. आपले जे पण गॅसेस आहेत, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, जे पण गॅसेस आहेत त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता तुम्ही मुलांनो एक मला सांगा, तुम्हाला प्रश्न नाही पडला की काय करायचंय हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी शिकून? कोणाकोणाला हा प्रश्न पडलाय? खरं खरं सांगा मला. जयेशला पडलाय. जसं मी म्हणते, कुठली पण गोष्ट करताना स्वतःला विचारायचं का का बरं करायची ती गोष्ट, खूप महत्वाचं. ठीक आहे, आता हात खाली करा. आपल्या बाजूला हवा आहे. आता दिवसभर ज्यावेळी सूर्य आहे, सूर्याची उष्णता धरून स्वतःमध्ये कोण ठेवते? हवाच ठेवते ना. तर त्या हवेमध्ये हीट धरून घेण्याची क्षमताच नसती तर मग आपल्याला रात्रीच्या पण वेळी किती थंडी वाजली असती. दिवसाच्याला एवढं काय नसतं वाटलं, पण रात्रीच्या वेळी किती जास्त थंडी वाजली असती. आता पण वाजते, पण त्याच्यापेक्षा किती जास्त वाजली असते याची कल्पना करा.
सेम विथ वॉटर. गेल्या वर्षी तुम्ही एक खूप सुंदर पाण्याचा फेनॉमेना शिकलेला. पाण्याचे असंगत आचरण. बर्फाळ प्रदेशात पाण्याच्या ह्या असंगत आचरणामुळे वरचा तलाव गोठतं, पण आतमध्ये पाणी तसंच असतं, त्याच्यामुळे पाण्यामधले ते जे जलचर आहेत ते जिवंत राहतात. हे शिकलेला तुम्ही गेल्या वर्षी. येस, अॅनिमल्स बिहेवियर वॉटर. पाण्याच्या अंडर वॉटर जे अक्वॅटिक अॅनिमल्स आहेत ते तसे जिवंत राहतात त्या पाण्याच्या बिहेवियरमुळे. सो वॉट एव्हर वी आर लर्निंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. असं नाही की आपण काही पण का शिकतोय असं नाहीये. आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते आसपास घडतंय म्हणून ते आपण शिकतोय. ठीक आहे, तर चला आता पुस्तक मी परत एकदा शेअर करते तुमचं. हे ना तुम्ही डे टू डे लाईफशी रिलेट करून इंटरेस्टने शिकचाल ना मुलांनो, की काय चाललंय, डोकं लावचाल, तर तुम्हाला बोर नाही होणार. नाहीतर खूप सगळ्या मुलांना ना फिजिक्स खूप अवघड वाटतं. अच्छा, मला सांगा मुलांनो, तुमच्यापैकी कोणाकोणाला फिजिक्स अवघड वाटतं? केमिस्ट्री सोपं वाटतं जरा, बायो थोडं सोपं वाटतं, मग फिजिक्स खूप अवघड वाटतं. हा, येस, आय अंडरस्टँड. बघा, मग माझं हेच काम असेल की तुम्हाला ना मेन कन्सेप्ट समजून देणं, की चाललंय काय नक्की, कशाशी संबंधित आहे. एकदा गोष्ट समजली ना, हा, थोडी मेहनत तर फिजिक्सला घ्यावी लागते. काही काही आपले असतात ना घरामध्ये लोक, किंवा काही काही टीचर्स बघा असे असतात की तुमच्यावरती ते तेव्हाच प्रेम करतील किंवा तुमच्याबद्दल त्यांच्या मनात चांगलं स्थान तेव्हाच बनेल ज्यावेळी त्यांना खरं खरं दिसेल तुम्ही अभ्यास चांगला करताय, तुमचा बिहेवियर चांगला आहे. मग कुठे जाऊन ते कधीतरी तुमचं क्वचित कौतुक करतील. असे असतात ना. फिजिक्सचं पण तसंच आहे. फिजिक्सला तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल, जेवढे तास त्याच्या बरोबर जास्त घालवाल, तेवढेच ते तुम्हाला चांगले मार्क्स आणून देईल. अदरवाईज बाकीचे विषय सारखं नाहीये, ह्याचं वरवर करून नाही होणार. मी स्वतः ज्यावेळी 12th ला होते ना, तर तसं तुमच्यापैकी बरेच जण इंग्लिश मीडियम मध्ये आले मराठी मीडियम मधून, सेम विथ मी. तर मला तर 6 महिने जसं मी सांगितलेलं काय कळतच नव्हतं. सो व्हॉट आय यूज टू डू, 5 वेळा, काही मुलांना मी हे ऑलरेडी सांगितले पण आज नवीन मुलं काही जॉईन झालेत म्हणून, तर मी 5 वेळा लिहून काढायची एक एक आन्सर, एक एक डेरिव्हेशन. तेव्हा कुठे जाऊन ते माझ्या एकदम चांगलं लक्षात राहायचं. ठीक आहे, तर चला आता हे करूयात आपण. इथे दिसते मुलांनो, specific heat capacity of gas. In case of gas, slight change in temperature is accompanied with considerable change in both volume and pressure. आता ह्याचा अर्थ काय? इथे हे वालच, आता बीकर वाला बघा, आपण एक्झाम्पल घेतलं, त्या बीकर मध्येच ते लिक्विड टाकलेलं, दोघांना सेम हीट आपण देत होतो, पण बीकर जे सॉलिड होतं, ग्लास होतं, ते थोडंसंच एक्सपांड झालं, पण लिक्विड एवढं जास्त एक्सपांड झालं की ते बाहेर आलं, ओव्हरफ्लो झालं. बरोबर आहे? बरोबर आहे मुलांनो? हो मॅम. तसंच इथे आता गॅससाठी काय सांगितलंय की गॅसला तुम्ही थोडीशी जरी हीट दिली तरी त्या थोड्याशा हीटच्या तुलनेत गॅसची व्हॉल्यूम आणि प्रेशर दोघांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फरक पडतो. कळतंय तुम्हाला? असं त्यांना म्हणायचंय. कन्सिडरेबल चेंज म्हणजे खूप मोठा बदल घडतोय कशामध्ये, व्हॉल्यूम मध्ये पण आणि प्रेशर मध्ये पण. बघा, इफ गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर सेम ठेवून जर तुम्ही गॅसला हीट केलं, व्हॉल्यूम चेंजेस अँड देअरफॉर सम वर्क इज डन ऑन द सराउंडिंग ड्युरिंग एक्सपान्शन रिक्वायरिंग ॲडिशनल हीट. आता हे मी आधी गो थ्रू करूया, मी तुम्हाला डायग्राम काढून एक्सप्लेन करणार. ॲज अ रिझल्ट, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर is greater than specific heat at constant volume. It is thus necessary to define two principal specific heat capacities for gas.
सांगायचा थोडक्यात अर्थ हा आहे की सॉलिड आणि लिक्विड साठी एकच स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची व्याख्या दिली तरी चालेल, पण गॅसेस साठी दोन गोष्टींची गरज पडेल. एक, ज्यावेळी प्रेशर कॉन्स्टंट ठेवल्यावरती किती बदल होतोय, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट ठेवून 1 किलोग्राम वस्तूचं 1 डिग्री टेम्परेचरने तापमान वाढवण्यासाठी किती हीट द्यावी लागते ती वेगळी भेटणार. आणि दुसऱ्या केसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून प्रेशर त्याचं किती चेंज होतंय टेम्परेचर बरोबर ते पण वेगळं बघावं लागणार आणि त्याच्यासाठी स्पेसिफिक हीट सांगावी लागणार, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आधी आपण हे जे वाचलं ना, इफ गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम चेंजेस अँड देअरफॉर सम वर्क इज डन ऑन द सराउंडिंग. म्हणजे काय बघा, पण काय करणार आहे, हे आपण गेल्या वेळी केलेलं, ओमने मला एक्झाम्पल दिलेलं आठवते ओम? आपण काय केलेलं, चार्ल्स लॉ आणि बॉयल्स लॉ मध्ये काय केलेलं, ते दोन ग्राफ काढलेले ना, हे असे वाले आठवतात ते, ज्याच्यामध्ये इकडे प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं, टेम्परेचर आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवून ती वेगळी आणि त्याचे ग्राफ आपल्याला असे भेटलेले आठवते, 3 वेगवेगळ्या ह्याच्यासाठी. सेम वे प्रेशर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून परत ह्याचा पण ग्राफ काढल्यावर हे आपल्याला असे 3 लाईन वेगवेगळ्या मिळालेल्या होत्या टेक्स्टबुक मध्ये, राईट? म्हणजे टेम्परेचर वाढवलं की प्रेशर पण वाढते, टेम्परेचर वाढवलं की व्हॉल्यूम पण वाढते. सो हिअर वी हॅड रिटन V is directly proportional T आणि हिअर वी हॅड रिटन P is directly proportional to T. आणि नंतर तिसरा आपण केलेला बॉइल्स लॉ केलेला, राईट? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. हे 3 लॉज जे आपण केलेले तेच इथे पण यूज होतात. आता इथे काय सांगितलं की प्रेशर जर आपण कॉन्स्टंट ठेवलं, दाब जर कॉन्स्टंट ठेवला तर काय होते, व्हॉल्यूम वाढते, पदार्थाची व्हॉल्यूम काय होते, वाढते. से फॉर एक्झाम्पल प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं, आपण उदाहरण कोणतं घेतलेलं, आपलं झाकण ठेवलंय, तुम्ही भात शिजायला ठेवलाय मुलांना, किंवा नॉर्मल दूधच घ्या, तुम्ही ऑब्झर्व केलंय झाकल्यावरती दूध लवकर उतू जातं. झाकण ठेवून जर दूध गरम करायला ठेवलं तर ते लवकर उतू जातं. कधी ऑब्झर्व केलंय तुम्ही हे? तर मग झाकण ठेवलं म्हणजे काय, आपण एक प्रेशर क्रिएट केलंय, दाब निर्माण केलाय ह्या झाकण्यामुळे. मग इथे प्रेशर कॉन्स्टंट असताना मग ज्यावेळी आपण खालून हीट करतोय तर ही व्हॉल्यूम वाढते ना व्हॉल्यूम. जर नॉर्मल पाणी जरी घेतलं तर पाण्याची वाफ होते की नाही मुलांना? पाणी आधी जे थोड्याशा एवढ्याशा आधी अर्ध्याच जागेमध्ये होतं, आता तेच पाणी आता वॉटर वेपर बनवून ही पूर्ण जागा अख्खी ती मावून टाकणार आहे. आणि कधी कधी मग व्हॉल्यूम एवढी जास्त होते की मग हे प्रेशर जास्त नसेल तर मग बाहेर येतं दूध बाहेर येतं, किंवा पाण्याची बाहेर वाफ यायला लागते. म्हणून बघा प्रेशर कुकर वरती वर शिटी असते, जास्त एक्स्ट्रा झालेली हवा मग तो शिटीमधून मधनं बाहेर सोडतो ना. कळते तुम्हाला? प्रेशर कुकरने आपण एक कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करतोय, पण व्हॉल्यूम मुळे तो प्रेशर कुकर जास्त फाटायला नको म्हणून शिटी असते, मग थोडं थोडं तो प्रेशर रिलीज करतो आतमधल्या गॅसला बाहेर सोडून. सिम्पल, जे आपण डेली बघतोय करतोय तेच इथे डिटेल मध्ये शिकतोय आता. ठीक आहे, तर आता मग मुलांनो ही जी आहे ना स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी गॅस साठीच्या, आता ह्या आपण नंतर बघूयात कारण आता आपला टाइम संपलाय. हे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फॉर गॅसेस, मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस, त्याच्यामध्ये पण बघा प्रत्येकासाठी 2-2 दिलेत. ठीक आहे, तर ह्या आपण एकदा वाचून काढा मग बघूया आपण. आणि मग नंतर ह्या दोघांमधलं रिलेशन पण दिलेलं आहे जे मगाशी आपण शिकलो सॉलिड साठी, सिमिलरली हे गॅसेस साठी आपण बघणार आहोत. ठीक आहे, आणि कॅलोरी हीट इक्वेशन, कॅलोरीमेट्री, आताचे पुढचे जे टॉपिक येते ते अजून सिम्पल वाले आहेत. म्हणजे एकदा तुम्ही कन्सेप्ट समजली, फॉर्म्युला कसा आलाय समजला, हे मोठं दिसते की अरे आपल्याला वाटेल भीती वाटेल, पण खूप सोपं आहे हे. मी तुम्हाला कसं आलंय ते एक्सप्लेन केलं ना, थोडीशी प्रॅक्टिस केली की तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, मग चेंज इन स्टेट म्हणजे आहेत अजून 2-3 चॅप्टर, म्हणजे 2-3 लेक्चर्स लागतील आपल्याला हा धडा संपवायला. थोडासा लांब आहे हा धडा,
पण ना असे वाले टॉपिक्स आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणार आहेत. सो इंटरेस्टिंग पण आहे. जर समजून घेतला तुम्ही तर तो इंटरेस्टिंग पण आहे. ठीक आहे. तर आजचं होमवर्क काय आहे, हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस जरा एकदा वाचून काढा. आणि मध्ये जी मी डेफिनेशन पाठ करायला सांगितलेली होती ना सॉलिड साठी, ती फक्त पाठ करा. बस आजचा एवढासाच होमवर्क आहे. ठीक आहे. चला तर आता मग आपण मुलांनो क्लास संपूयात. बाय, गुड नाईट. बाय मॅम.